नमस्कार, मी भूषण सजगुरे. या अमावास्येला नेमकं काय करायला पाहिजे आणि ही अमावास्या आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाची आणि आपल्या जीवनामध्ये किती परिवर्तन घडवून आणणारी आहे, हे आपल्याला या ठिकाणी आज सांगणार आहे. ज्या ठिकाणी आषाढ महिना जो आहे तो त्या आषाढ महिन्यातली जी अमावास्या येते त्या अमावास्येला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्व प्रदान झालेलं आहे. याच्या पाठीमागे विशेष कारण असं आहे की या अमावास्येला दीप अमावस्या असं देखील म्हणतात. तर या अमावस्येला नेमकं काय केलं पाहिजे किंवा पूर्वीचे आपले जे काही लोक आहेत ते आपल्या घरामध्ये नेमके काय करत होते हे बऱ्याच जणांना आता ठाऊक नसतं. अमावस्या कधी येते आणि कधी निघून जाते हे देखील बऱ्याचशांना माहिती नसतं. पण ही जी आता येणारी अमावस्या आहे तर ह्या अमावस्येला दीप अमावस्या म्हणतात. याचं कारण असं आहे की आपल्या घरामध्ये देवाजवळ आपण दिवा, समई, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी प्रज्वलित करत असतो. तर त्या दिव्याला विशेष महत्त्व आपल्या या संस्कृतीमध्ये, आपल्या या शास्त्रामध्ये दिलं गेलेलं आहे. तर आपण ज्या वेळेस तो दिवा देवाजवळ प्रज्वलित करतो तर तो दिवा 12ही महिने प्रज्वलित करायला पाहिजे असं शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. कारण याचं जे कारण सांगतात की त्या ठिकाणी आपल्या श्लोक म्हणायचा असतो. जो श्लोक मी तुम्हाला आज म्हणून दाखवतो आहे की शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. या श्लोकाचा सरळ अर्थ जरी आपण काढला तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी या दिव्यात लावण्याचं मुख्य कारण काय आहे हे आपल्याला उमगेल. म्हणजे की शुभम करोति कल्याणम, कारण तो शुभ कार्य आहे, आपलं कल्याण करणारा दिवा आहे. आरोग्यम धनसंपदा म्हणजे काय की आपल्या परिवारातल्या मंडळींचं आरोग्य नेहमी चांगलं राहावं यासाठी आपण दिवा हा देवाजवळ प्रज्वलित करत असतो. त्यानंतर शत्रुबुद्धी विनाशाय म्हणजेच आमच्याबद्दलची समोरच्याची विचार करण्याची जी वाईट धारणा, वाईट बुद्धी आहे या गोष्टीचा नाहीसा, म्हणजे ती जी गोष्ट नाहीसा करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित केला जातो. आणि या दिव्याला विशेष महत्त्व याच्यासाठीच प्रदान झालेलं आहे की दिवा हा स्वतः जळतो आणि दुसऱ्याला प्रकाशमय करत असतो. तिमिरातून म्हणजे अंधारातून उजेडाकडे नेण्याचं जे काम आहे हे दिव्याचं आहे. आणि हा दिवा जो स्वतः जळतो आणि दुसऱ्याला प्रकाशमय करतो, तसंच आमचं देखील जीवन हे राहावं यासाठी आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो. इतकं दिव्याचं महत्त्व आपल्या या शास्त्रामध्ये सांगितलं गेले नव्हे. तर आपण जेव्हा कधी कोणती पूजा अर्चा करत असू त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गुरुजी नव्हे तर प्रत्येक घरामध्ये अगोदर दिवा, आरती, अगरबत्ती ही लावली जाते. कारण प्रारंभतः धूपम दीपम प्रज्वाल्य असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं की सर्वात अगोदर काय करा तर पहिले आरती, अगरबत्ती लावा. आरती, दिवा, समई जे काही असेल त्या ठिकाणी तुम्ही ते प्रज्वलित करा असं शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि असा 12ही महिने तेवणारा दिवा तो आपल्या जीवनामध्ये जो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा आहे, या दिव्याला या अमावास्येच्या दिवशी स्वच्छ करून त्या दिव्यांची पूजा करायची असते. कारण त्या ठिकाणी त्या दिव्यामध्ये आपण काय करत असतो तर अग्निदेवता, हा जो अग्निदेवता आहे हा अग्निदेवता त्या ठिकाणी प्रकट करत असतो. आणि या अग्निदेवतेला अत्यंत सुचिरभूत स्थान ज्या ठिकाणी असतं तो असतो दिवा. त्या ठिकाणी या अमावास्येला हा दिवा स्वच्छ करायचे आहे. या जे दिवे आहे, समई असेल, अनेक प्रकारचे दिवे असतील, नंदादीप असेल, हा स्वच्छ त्या ठिकाणी करायचा. स्वच्छ घासून पुसून त्या ठिकाणी त्याची पूजा अर्चा करायची. ते नेमकी कशी करायची तर त्या ठिकाणी स्वच्छ दिवे केल्यानंतर एक सुंदर पाट त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यावर काहीतरी आसन टाकायचं आहे आणि त्या आसनावर हे सर्व दिवे त्या ठिकाणी ठेवायचे आहे. त्या दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षता, गंध, पुष्प या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अर्पण करायच्या
आणि त्या दिव्याची प्रार्थना त्या ठिकाणी करायची आहे। जो मंत्र मी अगोदर म्हटलो त्याच मंत्राने प्रार्थना केली तरी कोणत्याही प्रकारची काही हरकत नाही आहे। तर हे या अमावस्येच्या दिवशी विशेष कार्य सांगितलं जातं। त्यानंतर या अमावस्येला काय करायला पाहिजे विशेष असं, या ठिकाणी आपण जर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी जर आपण नदीमध्ये किंवा एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपण दीप अर्चन केलं, त्या ठिकाणी दिवा प्रवाहित केला, हा देखील आपल्या जीवनामध्ये एक विशेष असा बदल घडवून आणतो। त्यानंतर या अमावस्येला विशेष कार्य जर तुम्हाला काही करायचं असेल ते म्हणजे की आपल्या घरातली एक नकारात्मकता जर दूर करायची आहे। ती नकारात्मकता नेमकी कशी प्राप्त होते? आपल्याकडे कोणी एखाद्या आपल्या कुटुंबावर, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीवर, आपल्या परिवारावर, आपल्या घरावर जर कोणी वाईट दृष्टी टाकत असेल, एक टोक लागत असेल, दृष्ट लागत असेल किंवा तंत्राचा काही प्रकार असेल नव्हे, तर आपल्या घरामध्ये जर कोणी अशी व्यक्ती येऊन गेली असेल की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एक नकारात्मकता जास्त प्रमाणात पसरली असेल, की ती व्यक्तीच काही नकारात्मक असते की ज्याच्यामुळे आपल्या परिवारावर हा परिणाम होत असतो, तर याच्यासाठी एक विशेष कार्य असं करायचं आहे की या दिवशी तुम्ही सकाळच्या वेळेला आपल्या घराचा जो मेन म्हणजे फ्रंट साईडचा, पुढच्या साईडचा जो उंबरा आहे तो उंबरा पंचगव्याने स्वच्छ धुवायचा आहे। पंचगव्य गाईपासून उत्पन्न झालेले 5 पदार्थ, त्याच्यामध्ये गोमूत्र आहे, शेण आहे, त्याच्यानंतर दूध आहे, दही आहे, ह्या ज्या गोष्टी गाईपासून उत्पन्न झालेले 5 पदार्थ ह्या एकत्र करायच्या आणि त्या उंबऱ्याला स्वच्छ करायचं त्या पंचगव्याने। त्यानंतर त्या उंबऱ्याला हळदीचा लेप लावायचा आहे, म्हणजे थोडी हळद टाकून त्यावर थोडंसं पाणी घालून उजव्या हाताने आपण त्या पूर्ण उंबऱ्याला सारवायचे। पूर्वीच्या काळामध्ये जसं घर सारवायचे त्या पद्धतीने ते पूर्ण सारवायचं आहे आणि त्या दोघंही बाजूला उंबऱ्याच्या त्या ठिकाणी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। हे केल्याच्या नंतर अशोकाची पत्र म्हणजे अशोकाचं जे झाड असतं त्याची पानं आणायची आहे आणि त्या पानांचं तोरण आपल्या घराला लावायचं आहे। म्हणजे ज्या उंबऱ्याची आपण पूजा केली त्याच उंबऱ्याच्या चौकटीला वरती त्या ठिकाणी अशोकाच्या पानांचं तोरण त्या ठिकाणी लावायचं आहे। पानं नेमके किती असावे, तर तुम्ही त्याच्यामध्ये 11 पानं घेऊ शकता, 21 पानं घेऊ शकता, 51 पानं घेऊ शकता। त्याला कोणत्याही प्रकारचं काही शास्त्र नाही, मात्र या गोष्टीपासून बदल असा घडणार आहे की आपल्या घरातली, आपल्यावरची ती नकारात्मकता जी आहे ती नकारात्मकता दूर होणार आहे आणि याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये हा विशेष असा बदल घडून येणार आहे। आपल्या घरामध्ये एक शांतता प्राप्त होणार आहे। हे अमावस्येच्या दिवशी करण्याचं एक विशेष प्रयोजन आहे। त्यानंतर अजून एक जे कार्य मी तुम्हाला सांगणार आहे की या दिवशी नेमकं काय करावं, तर या विशेष दिवशी ह्या आजची जी अमावस्या म्हणजे जी अमावस्या या ठिकाणी येणार आहे आषाढाची, तर त्या अमावस्येला रवी पुष्य योग येतो आहे। या रवी पुष्य योगामध्ये जर विशेष अशी गणपतीची जर पूजा आपण केली, जर पार्थिव गणपती असेल तरी चालेल, किंवा आपल्याकडे काही धातू स्वरूपामध्ये गणपती असेल तरी चालेल, किंवा जर आपल्याकडे एखाद्या शाळीग्रामचा जरी गणपती असेल, गणपती कोणताही असू द्या, त्या गणपतीची जर उपासना आपण त्या दिवशी केली तर विशेष फळ आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि त्या गणपतीला श्वेत दुर्वा अर्पण कराव्या। श्वेत दुर्वा म्हणजे पांढऱ्या रंगाच्या दुर्वा येतात, त्या दुर्वा जर तुम्ही गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष ह्या स्तोत्राचं पठण करून जर तुम्ही त्या गणपतीला श्वेत दुर्वा अर्पण केल्या तर याच्याने एक विशेष फळ प्राप्त होणार आहे। ते फळ असं आहे की आपल्या घरामध्ये अनेक लहान मुलं असतात, त्यांचा अभ्यासामध्ये चित्त लागत नाही, त्यांचं मन स्थिर होत नाही,
अभ्यास केलेला हा विसरून जातो, एक चिडचिडापणा त्यांच्यामध्ये निर्माण होतो. या सर्व गोष्टीचा उपाय म्हणजेच या दिवशी केलेली गणेश उपासना आहे, गणेशाची पूजा आहे. हे विशेष करून करावं. ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांनी हे विशेष कार्य करावं. अशी ही अमावस्या सर्वात महत्त्वाची सांगितली गेलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.